वाशी गावातील सर्व ग्रामस्थांना नमस्कार। काल संध्याकाळी प्रेमनाथ पाटील चौक वाशी गावातल्या चौकामध्ये रोशन भोईर यांच्यावर जो हल्ला झाला, सर्वप्रथम मी या हल्ल्याचा निषेध करतो। कारण एकदम छोटं होतं, परंतु त्याचं रूपांतर जे होतं ते एकदम मोठं होतं। थोडक्यात तो बचावला गेला, त्याच्यामध्ये त्याच्यावर जो हमला झाला तो हमला बघता आपण तो थोडक्यात वाचलेलाच आहे। ज्या मुलाने वडिलांचा राग काढण्यासाठी रोशन भोईरवर जो हमला केला, त्याच्या डोक्यावर जर मार लागला असता तर कदाचित त्याचा परिणाम हा वेगळा झाला असता। या सगळ्या गोष्टी घडत असताना वाशी गावातील ग्रामस्थांनी काय केलं पाहिजे, कसं सतर्कतेनं राहिलं पाहिजे, या गोष्टीबद्दल आज खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून वाशी गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करत आहे। बघा, वाशी गावामध्ये अनेक लोक ही आपलं जुनं घर पाडून तिथं नव्याने घर बांधत आहेत। मोठमोठ्या रूम्स त्या ठिकाणी अवेलेबल होत आहेत। ज्या घरांमध्ये आपण ज्या भाडेकरूंना घर भाड्याने देत आहात, तो व्यक्ती किंवा ती फॅमिली यांचा पूर्व इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। जर त्या ठिकाणी भाड्याने राहणारा व्यक्ती किंवा त्यांची फॅमिली जर समजा आपण विना परवानगी घेता, म्हणजे पोलीस परवानगी न घेता जर त्यांना रूम आपण भाड्याने देत असू, तर तो सर्वात मोठा गुन्हा आहे। त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्या घर मालक म्हणून आपल्याला भोगावे लागतील। आणि म्हणून माझी विनंती राहील की आपण जर समजा आपलं घर आपण जर भाड्याने देत असाल, तर ते सर्वात प्रथम आपण पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे। परवानगी घेत असतानाच म्हणजे पोलीस एनओसी काढत असताना त्या ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक हे दोघेही पोलीस स्टेशन मध्ये तिथे जाऊन दोघांच्या साक्षीनं त्या ठिकाणी पोलीस एनओसी काढली पाहिजे। त्यासोबतच त्याचा संपर्क क्रमांक, त्यांच्या फॅमिली मधल्या काही लोकांचा संपर्क नंबर आपण घेतला पाहिजे, पोलीस स्टेशनला दिला पाहिजे, आपल्याकडे ठेवला पाहिजे। सोबतच आपण त्यांचे फोटो जे आहेत हे आपण फोटो आपल्या रूमच्या त्या खोलीवर तिथं लावलं पाहिजे। त्यांची माहिती आपण त्याच्यावर, छापील माहिती त्याच्यावर जी एनओसी काढून आणू ती त्या दरवाजावर आपण लावली पाहिजे। मित्रांनो, कारण सांगतो की ज्या घटना मागच्या काही दिवसांमध्ये गावामध्ये घडताना आपण बघत आहोत की नशा करतायत, चरस गांजाचं सेवन करतायत आणि त्याच्यातनं त्याला शुद्ध नसलेल्या व्यक्तीला तो ज्या पद्धतीनं चौकामध्ये किंवा गावामध्ये जे काही प्रकार घडतात किंवा ते वागतायत, त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडलं जातं। अनेक लोक जे आहेत, म्हणजे जसं मानखुर्द गोवंडीमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम चालू असल्यामुळे तिथं झोपडी योजना म्हणजे झोपडपट्टी तोडून त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या करण्याचा जो ज्या शासनाच्या योजनेखाली जी काही घरं बांधली जात आहेत, त्याच्यामुळे अनेक लोक ही वाशी गावामध्ये राहायला आलेली आहेत। आणि त्याच्यामुळं आपण बघत असाल की अनेक लोक ही चरस गांजाचं विक्री करणं आणि त्यासोबतच त्याचं सेवन करणं आणि त्याच्यामुळं मग वाटेल तसं वागणं, हे प्रकार आज गावामध्ये घडताना आपण बघत आहोत। आणि म्हणून मी गावातल्या ग्रामस्थांना, जे घर मालक आहेत, त्यांना विनंती करेन की आपण अशा काही लोकांना घर भाड्याने देत असू तर त्या लोकांचा पूर्व इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। त्या इतिहासामध्ये जर समजा ते नशा करत असतील, ते चरस गांजांचं सेवन करत असतील आणि अशा लोकांना जर आपण रूम भाड्याने देत असू तर त्याचा परिणाम हे आपल्यालाच भोगावं लागेल। कारण उद्या जर समजा पोलिसांची धाड पडली, त्यांच्या घरामध्ये जर चरस गांजा जर भेटला, तर त्यामध्ये घर मालक म्हणून आपल्यावर ही कारवाई होऊ शकते। आणि म्हणून आपण घर भाड्याने कोणाला द्यावं, ह्या बाबतीत गावातले जे काही इस्टेट एजंट असतील, जे लोक घर भाड्याने देण्याचं काम धंदा करतात, अशा लोकांनी पण या बाबतीत सतर्कतेनं राहिलं पाहिजे। त्या घर मालकालाही आपण सावध केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढची दिशा आपण ठरवली पाहिजे। जर आपल्याला खरोखर वाटत असेल की गावामध्ये शांतता टिकून राहिली पाहिजे, गावामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलं नाही पाहिजे, गावामधल्या लोकांना शांततेनं राहण्यासाठीचं वातावरण तयार केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं या नशेपासून आताच आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे वाशी विभागामध्ये, वाशी पोलीस, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून नशामुक्त अभियान राबवण्यासाठी शहरामध्ये आलेले होते। अशा परिस्थितीमध्ये जर समजा गावामध्ये वाशी स्टेशन आणि मानखुर्द गोवंडीची लोक हे एवढं सोपं झालेलं आहे
प्रवास करणं, की त्याच्यामध्ये चरस गांजाचं सेवन करणं, ते विक्री करणं, हा प्रकार गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि म्हणून झोपडपट्टी भाग हा पूर्ण झोपडपट्टी मुक्त वाशीगाव कसं होईल, त्यासोबतच गावामध्ये चरस गांजा घेणाऱ्या लोकांना आपल्या गावातून हद्दपार कसं करता येईल आणि चांगली लोक वाशी गावामध्ये कसे राहायला येतील याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रोशन भोईर हे तर सुरुवात असेल आणि या सुरुवातीला आजच संपवायचं असेल तर मला असं वाटतं रोशन भोईरला न्याय देण्यासाठी किंवा पोलीस प्रशासनाला सर्वांनी मिळून आपण एक निवेदन देऊन की बाबा आमच्या गावामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्व कसं थांबवता येईल याच्यासाठी आपण ग्रामस्थ एकत्र येऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिलं पाहिजे. आणि निवेदनामध्ये आपण स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख करू की आमच्या वाशी गावामध्ये ज्या भाडेकरूंना आपण रूम भाड्याने देत असताना पोलीस एनओसी घेत असताना त्यांचा पूर्व इतिहास, त्यांची पूर्ण माहिती घेऊनच त्याच्यानंतर पोलीस एनओसी दिली पाहिजे. मुद्दा नंबर 2 की या ठिकाणी जे काय नशा विक्री जी होते ती नशा विक्री थांबवली पाहिजे. विषय नंबर 3 नशा विक्री करणारे आणि नशा करणारे अशा लोकांना पण थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच जे वाशी गावामध्ये झोपडपट्टीचा सहारा घेऊन त्या ठिकाणी अनेक गैर कृत्य जे चालू आहे त्यासाठी झोपडपट्टीच नष्ट कशी होईल याकडेही पोलीस प्रशासनाकडे आणि महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की कालची रोशन भोईरवर घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. जो अमानुषपणे त्याच्यावर हल्ला करण्यात आला, पाठीमागून येऊन त्यांनी जो काही वार करण्याचा प्रयत्न केला तेच जर डोक्यावर लागलं असतं तर कदाचित त्याच्यामध्ये जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये गावातली पोरं जर एकत्र आली आणि उद्या परत त्यांनी शस्त्र हातात घेतली तर कायदा सुव्यवस्था गावातली लोक हातात घेतात असं ठसा किंवा आपल्यावर तसा आरोप लागू शकतो. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीनं कोणी कायदा सुव्यवस्था हातात न घेता शांततेनं आपल्याला आपल्या गावामध्ये कसं राहता येईल, वातावरण कसं चांगलं टिकून ठेवता येईल, नशामुक्त गाव आपल्याला कसं करता येईल, झोपडपट्टी मुक्त गाव आपल्याला कसं करता येईल, आणि कुठल्याही जाती धर्माचा जरी असला तर त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्मामध्ये भेद किंवा वाद निर्माण होणार नाही या बाबतीत पण आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण घर भाड्याने देत असताना पूर्ण त्या भाडेकरूचं त्याचं पूर्ण पूर्व इतिहास जाणून घेणं, त्याला त्याची पोलीस एनओसी घेणं आणि एनओसी घेत असताना त्याचा फोटो, त्याचा नंबर, त्याचं नाव पूर्ण आपल्या दप्तरी ते जमा करून ठेवणं आणि जी रूम आपण भाड्याने देणार आहोत त्या दरवाजावर त्याची पूर्ण माहिती, आपण छापील माहिती त्या दरवाजावर लावणं. या सगळ्याच प्रसंगातून किंवा या सगळ्या घटनेतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि असं परत काही होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. पोलीस हे पोलिसांचं काम करतच असतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं नवी मुंबई शहरामध्ये वाशी पोलीस स्टेशन मधून चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. परंतु मला असं वाटतं की अशा काही घटना घडत असतील तर त्या ठिकाणी आपण अधिक सतर्कतेनं राहणं आणि पोलिसांनी अधिक चांगलं काम करणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं वाशी गाव हा नवी मुंबई शहराची सुरुवातीचं गाव असल्यामुळे आपण जी पद्धत किंवा जी सुरुवात आपण करू शकतो ती अख्ख्या नवी मुंबईला लागू होऊ शकते. आणि म्हणूनच माझी विनंती आहे ग्रामस्थांना, वाशी गावातील ग्रामस्थांना, की याच्या पुढे ज्या लोकांना आपण रूम भाड्याने देणार आहोत ते अतिशय काळजीपूर्वक आणि ज्या व्यक्तीला किंवा ज्या परिवाराला आपण रूम भाड्याने देणार आहोत त्याची पूर्ण माहिती घेऊनच आपण रूम भाड्याने द्यावे, जेणेकरून तो नशा करणारा नसावा, तो सिंगल नसावा, त्याची पूर्व इतिहास हा चांगला असावा, ज्याच्यातनं कुठेही वाशी गावाला कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही, कुठल्याही गावातील ग्रामस्थांना त्याच्यापासून कुठलाही धोका नसेल, कुठलाही क्राईम होणार नाही, या गोष्टीची काळजी घेऊनच आपण आपलं घर भाड्याने द्यावं अशी या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि सर्वांनीच पुढील काळामध्ये वाशी गावामध्ये कुठलीही अडचण, कोणाही कुठल्या प्रकारचा हल्ला होणार नाही, कोणी येऊन चौकामध्ये शिवी देणार नाही, अशा पद्धतीचीच लोक आपण आपल्या गावामध्ये भाडेकरू म्हणून ठेवावं अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद.